करिअर काउन्सिलिंग करणं विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे. मी असं पालकाला सांगेल की बाबा तुम्ही करिअर काउन्सिलिंग एकदा करून घ्या. मी आशुतोष डमनेरे सर. एज्युकेशन फील्डमध्ये जवळपास मी 15 वर्ष काम करतो. माझी स्वतःची कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होतो मी. त्यावेळेस असं लक्षात आलं की मुलांना करिअर काउन्सिलिंगविषयी सांगणं गरजेचं आहे. मग बऱ्याच पालकांना प्रश्न विचारतो, करिअर काउन्सिलिंग का? तर त्यांना काहीच सांगता येत नाही. पण जेव्हा त्यांना हा विषय समजून सांगतो की करिअर काउन्सिलिंग म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये ते मुद्दे सांगताना मला असं लक्षात आलं की पालकांना हे सांगणं गरजेचं आहे की जर तुम्ही करिअर काउन्सिलिंग केलं तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलाचा एक फ्युचर प्लॅन व्यवस्थित बनवू शकता. त्याचबरोबर तुमची आर्थिक गणितं सुद्धा तुम्ही त्यामध्ये प्लॅन करू शकता की मुलांना किती शिक्षणासाठी पैसा खर्च करायचा आहे, फ्युचरमध्ये किती मुलांना पैसा खर्च करावा लागेल आपल्याला, ह्या गोष्टींचं आपल्याला प्लॅन करता येतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की यामध्ये जेव्हा आपण आपल्या मुलाच्या करिअरचा विचार करतो त्यावेळेस ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे बदलते ट्रेंड्स आहेत त्या ट्रेंड्सची जाणीव आपल्याला होऊन जाते आणि मग ह्या ट्रेंड्सनुसार आपण आपल्या मुलाचं करिअर प्लॅन करू शकतो आणि या सगळ्या गोष्टींसाठी करिअर काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. जेव्हा करिअर काउन्सिलिंगचा विषय येतो तर माझ्यासमोर एकच ऑप्शन येतो, तो म्हणजे फ्युचर रूट. आता फ्युचर रूटचे जे काही डायरेक्टर आहेत केदार सर, तर त्यांचा माझा 2-3 वर्षापासूनचा संपर्क. मग या 2-3 वर्षामध्ये असं लक्षात आलं की जी विद्यार्थ्यांबद्दलची तळमळ सरांना आहे ती इतर लोकांना मला त्यामध्ये आढळून आली नाही. केदार सर एक्सपिरियन्स आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये जी वेगळं दृष्टिकोन आहे तो इतर लोकांमध्ये मला तो दिसला नाही. मग आता केदार सरच का, तर केदार सर मुलाला त्याच्या फ्युचरबद्दल प्रॉपरली गाईड करतात आणि गाईड करताना ते त्याच्या पास्ट बरोबरच त्याच्या फ्युचरमध्ये काय त्याच्यासाठी करता येईल हे सुद्धा विचार केदार सरांच्या बाबतीत मला जाणवतो. केदार सरांच्या बाबतीत अजून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे केदार सर कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा कोणत्याही मुलाला खोटी आश्वासनं देत नाहीत. जे काही सांगायचे, जे काही करिअर काउन्सिलिंग करायचंय ते पॉईंट टू पॉईंट असतं. म्हणजे अगोदर त्या मुलाने काय केलं आणि त्या मुलाला फ्युचरमध्ये काय करायचंय याच्या बाबतीतही ते क्लिअर सांगतात त्या मुलाला. म्हणजे मुलाच्या बाबतीत त्यांचं विजन क्लिअर आहे. तर मला वैयक्तिक असं वाटतं की कोणत्याही गोष्टीला प्लॅन असणं गरजेचं आहे. मग विद्यार्थ्यांच्या करिअरच्या बाबतीत आपण वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, पण त्या ऑप्शन्ससाठी एक योग्य प्लॅन पाहिजे. तर मला वाटतं की करिअर काउन्सिलिंग करणं विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे. मी असं पालकाला सांगेल की तुम्ही करिअर काउन्सिलिंग एकदा करून घ्या.